नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी भयकथेच्या चॅनलवर भूतांचा थैथराट. कथेचे नाव आहे मंतरलेली माळ. मित्रांनो, ही गोष्ट सदा व त्याच्या कुटुंबाची आहे. सदाच्या कुटुंबात तो, त्याची बायको आणि त्याच्या 2 मुली राहत होते. त्याच्या बायकोचं नाव नंदिनी होतं, तर त्याच्या मुलींचं नाव सविता आणि सुनीता होतं. नंदिनीची तब्येत नेहमी खराब असायची, तर सदाला तिची चिंता वाटत असायची. त्यामुळे तो तिची नेहमी काळजी घ्यायचा. दिवसांदिवस नंदिनीची तब्येत अजूनच खालावी लावली होती. पण सदाने खूप औषध उपचार केल्यानंतरही काहीच फरक पडत नव्हता. सदाने त्याच्या बायकोला खूप दवाखान्यात नेलं होतं आणि खूप वैद्यांनाही दाखवलं होतं, तरीही काही उपयोग नव्हता. आणि एक दिवशी सदाच्या बायकोचा मृत्यू झाला. आता नंदिनीच्या मृत्यूनंतर सदाला त्याच्या मुलींची फार काळजी वाटत, म्हणून त्याने दुसरं लग्न करायचं ठरवलं. त्याच्या दुसऱ्या लग्नानंतर त्याच्या मुली त्याच्यावर खुश नव्हत्या. एकट्याच गप्प बसत. सदाच्या दुसऱ्या बायकोचं नाव अर्चना होतं. सुरुवातीचा काही काळ ती सदाच्या मुलींसोबत चांगली वागत असायची, तर सदा कामावर गेल्यानंतर ती त्यांच्यासोबत खूप क्रूर वागायची. ती त्यांना घरातलं सारं काम करायला लावायची आणि एकटी आराम करायची. आता सदाच्या मुलींना सुनीता, सविता ह्यांना हे वागणं अजिबात आवडत नसत. दिवसेंदिवस ती अधिकच वाईट होत चालली होती. तर सविता आणि सुनीता ह्यांनी असं ठरवलं की आता हे सगळं जे चाललंय ते सदाला सांगायचं. पण त्यांच्या आईला बघून बिलकुल हिंमत नव्हती. त्यांनी अनेकदा सदाला हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण काहीच फायदा झाला नाही. सदा सकाळी लवकर उठून कामावर जात, तर त्याची बायको अर्चना ही घरी तो गेल्याच आराम करत बसत आणि तिच्या मुलींना कामं करायला लावत. एक दिवस सविता ही पाणी पिण्यासाठी रात्री उठली आणि पाणी प्यायला गेली, तर तिला कसला तरी फुटफुटणारा आवाज आला. तिने त्या आवाजाचा कानोसा घेत तो आवाज कुठून येतोय ते पाहिलं, तर तो आवाज सदाच्या आणि अर्चनाच्या खोलीतून येत होता. तिने ती खोली उघडली, तर तिला दिसले की अर्चना एक माळ घेऊन कसला तरी मंत्र फुटफुटतीये आणि सदा जागेवरच निश्चित पडला आहे. आता सविता हे पाहून फारच घाबरली. आता तीच माळ होती जी ती रोज घालायची आणि त्या माळीला कोणालाही हात लावू देत नव्हती. तिने ही गोष्ट तिच्या बहिणीला सांगितली, तर तिची बहीण
संगीताही हे ऐकून घाबरली. तर आता दुसऱ्या दिवशी तशीच सविता आणि संगीता ह्या दोघी अर्चनाच्या खोलीत गेल्या. तर दुसऱ्या दिवशीही ती तसंच करत होती. आता ती खोलीतून बाहेर आली आणि सविता आणि संगीता ह्या दाराच्या मागे लपून बसल्या. आता अर्चना बाहेर जात होती, तर संगीता आणि सविताने तिचा पाठलाग केला. तर तिने असं पाहिलं की अर्चना एका लिंबूवर टाचणी टोचून त्याला जमिनीत गाडत होती. आता हे पाहून सविता आणि संगीता आणखीनच घाबरल्या. तेवढ्यात अर्चनाचे डोळे लाल होत चालले होते आणि तिचे दात मोठे होत चालले होते. हे पाहून संगीता आणि सविता आणखीनच घाबरल्या. तर त्यांच्या खोलीमध्ये गेल्या. आता त्या दोघींना कळलं होतं की त्यांची सावत्र आई ही एक हडळ आहे. आता हे पाहिल्यानंतर त्यांना अर्चनाची फार भीती वाटू लागली आणि ते तिला काही न बोलता रोज गपचूप सगळं काम करू लागल्या. त्या दोघींनी एक दिवस हिम्मत करून सदाला सगळं सांगितलं. पण सदा हे ऐकल्यावर हसू लागला आणि त्याचा ह्याच्यावर बिलकुल विश्वास होत नव्हता. तो तसाच कामावर निघून गेला. आता संगीता आणि सविताची एकमात्र आशाही सुटली होती. आता संगीता ही त्यांच्या खोलीत जाऊन रडत होती, तर सविता तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. रात्र झाली आणि गीता आणि सविता त्यांच्या खाटावर बसून रडत होत्या आणि आता ह्याच्यावर काय उपाय हा विचार करत होत्या. पण त्यांना काहीही सुचत नव्हतं. तेवढ्यात संगीता जोरजोराने रडून असं म्हणत होती की आई, आम्हाला तुझी फार आठवण येत आहे. तेवढ्यात दरवाजाकडून एक जोरात प्रकाश पडला. प्रकाश पाहून संगीता आणि सविताने त्यांचे डोळे बंद करून पुन्हा उघडले. तर त्यांच्यासमोर त्यांची आई आली होती. आता संगीता आणि सविता तिला सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांच्या तोंडातून शब्दच निघत होता. काहीही बोलण्याच्या आधी नंदिनी म्हणाली की मला इथे जे चाललंय ते सगळं माहीत आहे. आता तुम्हाला जर हे सगळं नीट करायचं असेल तर ह्यात एकच उपाय आहे, पण तो तुम्हालाच करायचा आहे आणि मी यात काहीच करू शकत नाही. मी फक्त तुम्हाला सांगू शकते. आणि तिने संगीता आणि सविताला असं सांगितलं की तुमच्या सावत्र आईच्या गळ्यात एक माळ आहे, ती तुम्ही तोडून टाका, कारण तिच्यातच हडळची शक्ती आहे आणि जर तुम्ही ती माळ तोडली तर तुमची सावत्र आई नीट होईल आणि तिच्या अंगामधली जी हडळ आहे ती मरून जाईल. हे सांगताच त्यांची आई पुन्हा निघून गेली. आता पुन्हा रात्री संगीता आणि सविता अर्चना आणि सदाच्या खोलीत गेल्या. अर्चना तिथे ती माळ काढून झोपली होती. तर त्या दोघी तिथे हळूच गेल्या आणि ती माळ काढून घेतली आणि
संगीताने ती माळ तोडून टाकली. तेवढ्यात एक वाईट शक्ती अर्चनाच्या अंगातून आली आणि ती त्या दोघींना म्हणाली की तुम्ही दोघी मूर्ख आहात. हे तुम्ही काय केलं? पण ह्याचा बदला घ्यायला मी पुन्हा येईल. आणि ती तिथून निघून गेली. आता हे सगळं झाल्यानंतर सगळं पुन्हा नीट झालं आणि अर्चना संगीता आणि सविताला तिच्या मुली असल्यासारखं वागवू लागली. मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की हा व्हिडिओ कसा होता. आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.